गुड मॉर्निंग स्टुडंट. आजपासून आपण आपला 12चा इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक चालू करतोय. आता महाराष्ट्र बोर्डनं यातले काही पॉईंट डिलीट केलेत. आपल्याला ते डिलीट केलेले पॉईंट देखील नीट आणि जेईसाठी लागणार आहे, त्यामुळे मी तेही सगळं कव्हर करणार आहे. आता 11ला आपण स्टडी केले की इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन व्हेक्टर ई डॉट व्हेक्टर डी एस. यातलं ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, डी एस म्हणजे एरिया वेक्टर. सो इन मॅग्निट्यूड इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट ई डी एस कॉस थीटा. ओके, हा इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला पहिला पॉईंट स्टडी करायचा तो म्हणजे गॉस थेरम. ओके, पहिल्यांदा मी स्टेटमेंट सांगतो. इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज. इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज. आता लक्ष द्या, हा एक सरफेस आहे. या सरफेसनं एनक्लोज केलेला चार्ज सपोज करा क्यू आहे. तर या सरफेसमधून इमर्ज होणारं फ्लक्स फाय इज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज. देअरफॉर फाय इज इक्वल टू 1/epsilon 0 इंटू क्यू. सो फाय इज इक्वल टू Q/epsilon 0. फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स चार्ज एनक्लोज. हे झालं गॉस थेरमचं स्टेटमेंट. गॉस लॉ किंवा गॉस थेरम म्हटलं तरी चालतं. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 1/epsilon 0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज बाय दॅट क्लोज सरफेस. जर क्लोज सरफेसनं एनक्लोज केलेला चार्ज क्यू असेल तर फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम दॅट क्लोज सरफेस इज फाय इज इक्वल टू Q/epsilon 0, किंवा हे म्हणजेच इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस इज इक्वल टू Q/epsilon 0. ओके, दिस इज गॉस थेरम. मग आता हा आपल्याला थेरम प्रूव्ह पण करायचा आहे. बघा याचा प्रूफ हे आपण 11ला देखील प्रूव्ह केलं आहे. दिस इज चार्ज क्यू kept at center of sphere. Charge Q is placed at center of sphere. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर इन रेडियली आउटवर्ड डिरेक्शन. इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डिरेक्शन म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन असते. सो हे झालं वेक्टर ई. गिवन सरफेस इज डिवायडेड इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल इलेमेंट. इच इलेमेंट हॅज मॅग्निट्यूड डी एस. यापैकी एक एरिया इलेमेंट मी सिलेक्ट केला, हा झाला तो एरिया इलेमेंट डी एस. एरिया इलेमेंट डी एस. आता परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द गिवन सरफेस इज नथिंग बट एरिया वेक्टर. मग आपलं जे इलेमेंट आहे त्याला जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तो परपॅन्डिक्युलर या डिरेक्शनला येईल. म्हणजे आपण जे इलेमेंट सिलेक्ट केलंय त्या इलेमेंटसाठी वेक्टर ई आणि वेक्टर डी एस दोघंही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. सो फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम गिवन सरफेस फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एस कॉस थीटा. हियर थीटा is 0 degree. Therefore flux emerging is equal to integration E into ds. So phi is equal to E into integration ds. बरोबर आहे. आता इंटिग्रेशन डी एस म्हणजे सरफेस एरिया. मग स्पिअरचा सरफेस एरिया किती असतो, 4πr². सो फाय इज इक्वल टू ई इंटू 4πr². ओके, आता नीट लक्ष द्या. पॉईंट चार्ज असेल, पॉईंट चार्जनं
एका पर्टिक्युलर पॉईंटला प्रोड्यूस केलेले इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू 1/4πε0 Q upon R square. This is electric field. Therefore phi is equal to इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू पुट करतो 1/4πε0 Q upon R square इंटू 4π/r². मी ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली इलेक्ट्रिक फील्डची. हे R² आणि 4π/r² कॅन्सल झालं. सो फाय इज इक्वल टू आलं Q/ε0. कळलं? अदर दॅन एअर मीडियम असेल तर फ्लक्स इमर्जिंग इज इक्वल टू Q/ε. बरोबर आहे. पण एप्सिलॉन इज इक्वल टू के टाइम्स ε0. सो अदर दॅन एअर मीडियम असेल तर फ्लक्स इमर्जिंग व्हेन चार्ज इज प्लेस इन अ मीडियम अदर दॅन एअर इट इज Q/k ε0. कळलं? हा झाला गॉस थेरम. गॉस थेरम असतो तो आपल्याला सिंगल चार्जसाठी देखील अप्लाय करता येतो आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जसाठी पण अप्लाय करता येतो. फॉर एक्झाम्पल सपोज करा क्लोज सरफेस आहे, त्याने एनक्लोज केलेले चार्ज आहेत Q1, Q2, Qn. तर या केसमध्ये फ्लक्स इमर्जिंग आलं फाय इज इक्वल टू Q1 प्लस Q2 अप टू Qn डिवायडेड बाय ε0. कळलं का? जर अदर दॅन एअर मीडियम यूज करताय तर गॉस थेरम काय येतो? फाय मीडियम इज इक्वल टू Q/k टाइम्स ε0. बरोबर आहे. गॉस थेरम हा सिंगल चार्जला अप्लाय करता येतो किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जला देखील अप्लाय करता येतो. सपोज करा माझ्याकडे एक क्लोज सरफेस आहे, त्या सरफेसनं एनक्लोज केलेली चार्ज Q1, Q2 अप टू Qn आहे. तर मग त्या केसमध्ये फ्लक्स आलं Q1 प्लस Q2 अप टू Qn डिवायडेड बाय ε0. गॉस थेरम हा सिंगल चार्जला देखील अप्लाय करता येतो आणि मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज असेल त्यालाही अप्लाय करता येतो. गॉस थेरम हा मीडियमवर डिपेंड असणार आहे. मीडियम चेंज केलं की फ्लक्स इमर्जिंग देखील चेंज होणार. बरोबर आहे. कारण इथे ε0 ही टर्म आले. ε0 हे मीडियमवर डिपेंड असणार आहे. त्यामुळं जर चार्ज जरी सेम असला, कीपिंग सेम चार्ज, इफ यू आर गोइंग टू चेंज मीडियम देन इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस विल ऑल्सो चेंज. क्लिअर झालं? गॉस थेरम इज नॉट अन युनिव्हर्सल लॉ बिकॉज फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम क्लोज सरफेस विल डिपेंड अपॉन मीडियम, नेचर ऑफ मीडियम. आता बघा फ्लक्स इमर्जिंग फॉर्म्युला Q/ε0 आहे. ही ती एरियावाली किंवा व्हॉल्यूमवाली कुठली पण टर्म आलेली नाही आहे. याचा अर्थ फ्लक्स इमर्जिंग इज इंडिपेंडंट ऑफ जॉमेट्री ऑफ दॅट सरफेस. लक्षात आलं? कोणताही सरफेस असला तरी चालेल, फक्त तो सरफेस कसा असायला पाहिजे? क्लोज सरफेस असायला पाहिजे. क्लिअर झालं? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला गॉस थेरम हा फक्त आणि फक्त क्लोज सरफेसलाच अप्लाय करता येतो. जर सपोज करा क्लोज सरफेस नसेल तर गिवन चार्ज आहे त्याला एनक्लोज करण्यासाठी एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करायचा. त्या सरफेसला म्हणतात गॉसियन सरफेस. मी काय म्हणतो लक्षात आलं? एखादा गॉस थेरम हा फक्त आणि फक्त क्लोज सरफेसलाच अप्लाय करता येतो. एखादा सरफेस जर क्लोज नसेल तर त्या सरफेसला क्लोज करण्यासाठी एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करावा लागतो. एखादा चार्ज जर क्लोज नसेल तर त्या चार्जला क्लोज करण्यासाठी आपल्याला एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करावा लागतो आणि त्या सरफेसला आपण म्हणतो गॉसियन सरफेस. ओके. मग आता पुढचा पॉईंट स्टडी करूयात, ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. यातलं पहिलं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू hollow sphere. Electric field
ड्यू टू हॉलो स्पियर. यालाच युनिफॉर्मली चार्ज कंडक्टिंग स्पियर असं पण म्हणतात. हॉलो स्पियरलाच युनिफॉर्मली चार्ज कंडक्टिंग स्पियर म्हटलं तरी चालेल. लक्षात आलं. सो आपण गॉस थेरमचं पहिलं ॲप्लिकेशन स्टडी करतोय, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्पियर. ओके, आता लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हा हॉलो स्पियर आहे, हुज रेडियस इज कॅपिटल आर. ओके, चार्ज Q is placed on surface of sphere which is uniformly distributed all over the surface of sphere. ह्या स्पियरच्या सरफेसवर मी चार्ज दिलाय Q, जो त्या स्पियरच्या सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालाय. बरोबर आहे. आता चार्ज स्पियरच्या सरफेसवर आहे, चार्ज त्या स्पियरच्या इंटिरियरमध्ये चार्ज नाही आहे. आता बाय युजिंग गॉस थेरम मला इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन ऑब्टेन करायचं आहे. त्यासाठी ह्या चार्जला पहिल्यांदा आपल्याला एन्क्लोज करावं लागेल. मग ह्या चार्जला एन्क्लोज करण्यासाठी मी एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला. इन ऑर्डर टू एन्क्लोज अ चार्ज वी आर गोइंग टू ड्रॉ ॲन इमॅजिनरी स्पियर. ओके, आणि या स्पियरला म्हणायचं गॉसियन स्पियर. रेडियस ऑफ गॉसियन स्पियर इज स्मॉल आर. Now Gaussian sphere is divided into large number of small element, each of magnitude ds. यापैकी एक एरिया एलिमेंट मी सिलेक्ट केलं. तर हा मी एरिया एलिमेंट सिलेक्ट केलं, हुज मॅग्निट्यूड इज ds. आता स्पियरच्या सरफेसवर चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो ऑब्विसली इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते रेडियली आउटवर्ड डिरेक्शनला असणार आहे. सो इज इलेक्ट्रिक फील्ड ॲक्टिंग इन रेडियली आउटवर्ड डिरेक्शन. आता हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजे एरिया वेक्टर असणार आहे. सो एरिया वेक्टर देखील असा परपेंडिक्युलर असणार आहे. सो आपण जो एरिया एलिमेंट सिलेक्ट केला आहे यासाठी व्हेक्टर ई आणि व्हेक्टर डी एस दोघंही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. क्लिअर झालं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा, डायग्रॅम नीट लक्ष द्या. वी हॅव अ हॉलो स्पियर ऑफ रेडियस आर. Charge Q is given on a surface of sphere which is uniformly distributed all over the surface of sphere. पण चार्ज एन्क्लोज नाही आहे. मग चार्जला एन्क्लोज करण्यासाठी मी एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला, विच इज कॉल्ड ॲज गॉसियन स्पियर, हुज रेडियस इज आर. गिवन स्पियर इज डिवायडेड इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल इलेमेंट, इच ऑफ मॅग्निट्यूड ds. बरोबर आहे. फॉर गिवन एरिया एलिमेंट वेक्टर ई आणि वेक्टर डी एस बोथ आर पॅरलल टू ईच अदर. ओके, नाउ इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम गिवन स्पियर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एस कॉस थीटा. आता आपल्या केसमध्ये वेक्टर ई आणि वेक्टर डी एस आर पॅरलल टू ईच अदर. Therefore, theta is equal to 0. मग हे आलं फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी एस. सो फाय इज इक्वल टू ई इंटू इंटिग्रेशन डी एस. आता इंटिग्रेशन डी एस म्हणजे टोटल सरफेस एरिया. मग स्पियरचा सरफेस एरिया किती असणार, हा गॉसियन स्पियर आहे, ह्याचा सरफेस एरिया किती येणार 4π स्मॉल आर स्क्वेअर. मग फाय इज इक्वल टू हे आलं ई इंटू 4π आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ओके, मी काय केलं, इलेक्ट्रिक फ्लक्ससाठी रिलेशन प्रूव्ह केलं बाय युजिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रॉडक्ट. सो फाय इज इक्वल टू आलं ई इंटू 4π आर स्क्वेअर. नाउ वी आर गोइंग टू अप्लाय गॉस थेरम. अकॉर्डिंग टू गॉस थेरम, इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग is nothing but charge enclosed upon epsilon 0. चार्ज एनक्लोज आपला Q आहे. सो फाय इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0. बरोबर आहे. मग दोघांना इक्वेट करतो. सो ई इंटू 4π आर स्क्वेअर इज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन 0. देअरफॉर ई इज इक्वल टू Q अपॉन
4 पाय आर स्क्वेअर एप्सिलॉन 0. मग ई इज इक्वल टू आलं 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्पियर ॲट गिवन ऑब्झर्वेशन पॉईंट. क्यू म्हणजे चार्ज, आर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. ओके, जर स्पियरच्या आउटसाईडला पॉईंट असेल तर त्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड किती येतं 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आता लास्ट इयरला आपण सेम रिलेशन स्टडी केलं होतं, पण ते कुलम्स लॉवरनं ऑब्टेन केलं होतं. आता आपण हेच रिलेशन ऑब्टेन केलं बाय युजिंग गॉस थेरम. आता यातली सेकंड केस बघा. वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ स्पियर. आता ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल, ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल म्हणजे इथे, तर त्या केसमध्ये स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर येणार. सो वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ स्पियर देन स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. मग रिलेशन आलं ई इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. कळलं? रिलेशन लक्षात आलं? ई इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. इफ स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट आहे, ऑब्झर्वेशन पॉईंट तो स्पियरच्या इंटिरियरमध्ये इथे आहे असं सपोज करा. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या आतमध्ये असेल तर कंडिशन काय आली स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर, तर इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू 0 झालं. कारण चार्ज आहे तो स्पियरच्या सरफेसवर आहे, स्पियरच्या इंटिरियरमध्ये चार्ज नाही आहे, सो ई इज इक्वल टू 0. इलेक्ट्रिक फील्ड ॲट सेंटर ऑफ स्पियर इज ऑल्सो 0 बिकॉज इन अ इंटिरियर पोर्शन देअर इज नो चार्ज. क्लिअर झालं? आता बघा, सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. सो सिग्मा फॉर्म्युलाला चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया. मग आपला स्पियर आहे, सो सिग्मा इज इक्वल टू आलं क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, चार्ज अपॉन सरफेस एरिया. सो सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. देअरफॉर क्यू इज इक्वल टू सिग्मा अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. मग इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. ई इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू आलंय, क्यू चुकलं, आपण क्यू काढताना सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर येणार, नॉट डिवायडेड बाय. सो क्यू आलं सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. मग मी पुट करतो सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. हे 4 पाय कॅन्सल झालं. सो इलेक्ट्रिक फील्ड आलं सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. दिस इज अनादर फॉर्म्युला वेन चार्ज लाईज आउटसाइड स्पियर. हा फॉर्म्युला कोणत्या टर्ममध्ये आला? इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, आता वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ स्पियर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. मग हे आलं ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. सो इलेक्ट्रिक फील्ड आलं सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ स्पियर ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. क्लिअर झालं? आणि इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ स्पियर देअर इज नो चार्ज. सो त्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? 0 असणार, कारण चार्ज स्पियरच्या सरफेसवर आहे. मग आता ग्राफ ड्रॉ करूया. हे स्मॉल आर डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट, हे इलेक्ट्रिक फील्ड, हा स्पियरचा इंटिरियर पोर्शन झाला, म्हणजे हे आलं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आता इलेक्ट्रिक फील्ड इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ स्पियर इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे. बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड फक्त आउटसाईडला असणार आहे, आणि आउटसाईडला रिलेशन काय आहे? ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे, ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे. याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड स्पियरच्या सरफेसवर मॅक्झिमम असणार. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर इलेक्ट्रिक फील्ड विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. सो ग्राफ असा आला.
लक्षात आलं. तर हा ग्राफ व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. क्लिअर झालं. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्पियर वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज आउटसाइड स्पियर. फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q/r² किंवा E इज इक्वल टू σ/ε0 कॅपिटल R² अपॉन स्मॉल r². ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असतं 1/4πε0 Q/R² किंवा E इज इक्वल टू σ/ε0. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या इंटिरियरमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार, कारण चार्ज आहे तो स्पियरच्या सरफेसवर आहे. लक्षात आलं. मग आता आपल्याला दुसरं रिलेशन स्टडी करायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो सिलेंडर किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉन्ग वायर. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज वायर किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्पियर. ओके. आता बघा, माझ्याकडे एक सिलेंडर आहे. दिस इज सिलेंडर, hollow cylinder. This is axis of cylinder. R radius of cylinder. सिलेंडरच्या सरफेसवर आपण जो चार्ज दिलाय त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, सॉरी लिनियर चार्ज डेन्सिटी आहे लॅम्बडा. A cylinder has a radius capital R and lambda is linear charge density. Lambda linear charge density. So lambda is equal to charge divided by length. Therefore charge is equal to lambda into length. So charge on sphere मी फाइंड केला लॅम्बडा इंटू एल. एल इज लेंथ ऑफ सिलेंडर. आता हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. या ऑब्झर्वेशन पॉईंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर फाइंड करायचे बाय युजिंग गॉस थेरम. सो ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियर सिलेंडरच्या आउटसाईडला आहे. सो आता चार्ज एनक्लोज नाही आहे, चार्ज क्लोज नाही आहे. मग मी काय करतो, चार्जला क्लोज करण्यासाठी एक इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉ करतो. चार्जला एनक्लोज करण्यासाठी मी एक इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉ करतो. चार्जला एनक्लोज करण्यासाठी, कारण आपल्याला गॉस थेरम यूज करायचा आहे. सो गॉस थेरम यूज करायचा असेल तर चार्ज क्लोज असावा लागतो. मग ह्या चार्जला क्लोज करण्यासाठी मी एक इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉ केलं. ओके. नाउ गिवन सिलेंडर इज डिवायडेड इंटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल इलेमेंट ईच ऑफ मॅग्निट्यूड ds. त्यापैकी एक एरिया एलिमेंट मी सिलेक्ट केला. हा एरिया एलिमेंट मी सिलेक्ट केला हुज मॅग्निट्यूड इज ds. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते रेडियली आउटवर्ड असणार आहे. हे झालं इलेक्ट्रिक फील्ड आणि हा झाला एरिया वेक्टर. आता आपण जे एरिया एलिमेंट सिलेक्ट केलंय फॉर गिवन एरिया एलिमेंट इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर आर पॅरलल टू इच अदर. मग पहिली स्टेप, हे जे गॉसियन सिलेंडर आहे या गॉसियन सिलेंडरमधून इमर्ज होणारा फ्लक्स फाइंड करूयात. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन वेक्टर ई डॉट वेक्टर ds. So phi is equal to integration
EDS cos theta. Here theta is equal to 0 degree, therefore phi is equal to integration EDS cos 0 is equal to 1, therefore phi is equal to E into integration ds. आता इंटिग्रेशन ds म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा सरफेस एरिया असतो 2πRh आणि इथे h ऐवजी आपलं L असणार आहे. सो फाय इज इक्वल टू E इंटू 2πRL. इक्वेशन नंबर 1. R म्हणजे रेडियस ऑफ गॉसियन सिलेंडर, R म्हणजे रेडियस ऑफ गॉसियन सिलेंडर आणि L म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ सिलेंडर. तुमच्या लक्षात आलं का, इथे कॅपिटल R येणार नाही. आपण डिवाइड कोणाला केलंय, गॉसियन सिलेंडरला डिवाइड केलंय, तर रेडियस पण कोणाची येणार, गॉसियन सिलेंडरची येणार. तर माझ्याकडे रिलेशन प्रूव्ह झालं, फाय इज इक्वल टू E इंटू 2πRL. अकॉर्डिंग टू गॉस थेरम, phi is nothing but charge divided by epsilon 0. आता चार्ज किती आहे, लॅम्बडा एल आहे. सो क्यू इज इक्वल टू हे आलं लॅम्बडा एल अपॉन एप्सिलॉन 0. हे इक्वेशन नंबर 2 झालं. दोघांना इक्वेट करतो. ई इंटू 2πRL इज इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन एप्सिलॉन 0. दोन्ही साईडला एल कॅन्सल झालं. सो ई इज इक्वल टू हे आलं लॅम्बडा अपॉन 2π एप्सिलॉन 0R. बरोबर आहे. ह्याला 2 मल्टिप्लाय डिवाइड करतो. 2 मल्टिप्लाय डिवाइड केलं तर मग हे मला मिळालं ई इज इक्वल टू 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 2 लॅम्बडा अपॉन R. This is electric field at a point lies outside hollow cylinder. E is equal to 1 upon 4π epsilon 0 2 लॅम्बडा अपॉन R. आता गंमत बघा, स्पियरचा जो फॉर्म्युला आला होता, स्पियरच्या फॉर्म्युल्यामध्ये चार्ज येतो, तर सिलेंडरच्या फॉर्म्युल्यामध्ये लिनियर चार्ज डेन्सिटी येते. स्पियरचा जो फॉर्म्युला प्रूव्ह झाला होता त्याच्यामध्ये 2 नव्हतं, तर इथे मात्र 2 येतं. ओके, 2 लॅम्बडा येतं. क्लिअर झालं का, तिथे फक्त क्यू असतं, तर इकडे 2 लॅम्बडा येतं. लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी. तिकडे आर स्क्वेअर असतो, ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असतो. तर सिलेंडरमध्ये मात्र काय येतं, ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर येतं. क्लिअर झालं. आता वेन ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ सिलेंडर, ऑब्झर्वेशन पॉईंट जर सिलेंडरच्या सरफेसवर असेल तर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर येणार. मग त्या केसमध्ये आपला फॉर्म्युलाला ई इज इक्वल टू 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 2 लॅम्बडा अपॉन कॅपिटल आर. ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ सिलेंडर, फॉर्म्युला काय आला, 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 2 लॅम्बडा अपॉन आर. क्लिअर झालं. वेन स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर, म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट आहे तो स्पियरच्या सिलेंडरच्या इंटिरियरमध्ये. आता चार्ज आहे तो सिलेंडरच्या सरफेसवर आहे, चार्ज सिलेंडरच्या सरफेसवर आहे. बरोबर आहे. इंटिरियरमध्ये चार्ज नाही आहे. मग स्मॉल आर इज म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट जर सिलेंडरच्या आतमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड किती येणार, 0 येणार. सो चार्ज इज प्लेस ऑन सरफेस ऑफ सिलेंडर, therefore in the interior portion there is no charge, so electric field is 0. Clear झालं. So this is the relation for electric field due to hollow sphere. आता ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या ॲक्सिसवर असेल तरी देखील इलेक्ट्रिक फील्ड किती येणार, 0च येणार, कारण इंटिरियरमध्ये चार्ज नाही आहे. तर तुमच्या लक्षात आलं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो सिलेंडर किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फिनाइटली लॉंग चार्ज वायर. फॉर्म्युला असतो ऑब्झर्वेशन पॉईंट जर सिलेंडरच्या आउटसाईडला असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असतं 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 2 लॅम्बडा अपॉन आर. ओके. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड असतं 1 अपॉन 4π एप्सिलॉन 0 2 लॅम्बडा अपॉन आर.
आणि ऑब्झर्वेशन पॉईंट जर सिलेंडरच्या इंटिरियरमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 0. ऑब्झर्वेशन पॉईंट सिलेंडरच्या ॲक्सिसवर असेल तरी देखील इलेक्ट्रिक फील्ड 0 बिकॉज चार्ज इज प्लेस ऑन सरफेस ऑफ सिलेंडर. इन अ इंटिरियर पोर्शन देर इज नो चार्ज, देअर फॉर इलेक्ट्रिक फील्ड इज 0. ठीक आहे. आता पुढचे ॲप्लिकेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. हे तुम्ही केअरफुली बघून घ्या लेक्चर आणि नोट्स बनवा. ठीक आहे. थांबूयात.